विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 3 अंकी संख्या हातच्याची बेरीज भाग 3 पाहणार आहोत। यामध्ये पहा, अतिशय सोप्या पद्धतीने 3 अंकी संख्येची हातच्याची बेरीज कशी करावी ते पाहूया। चला तर मग उदाहरण घेऊया। 658 अधिक 129 हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण अगोदर योग्य पद्धतीने रकाने तयार करून घेऊया आणि त्यामध्ये उदाहरणाची मांडणी करूया। 658 अधिक 129 एकक स्थानी आहेत 8, त्यात मिळवायचे 9। 8 मध्ये 9 मिळवूया। 8 मध्ये 9 मिळवल्यानंतर उत्तर येईल पहा 17। 17 पैकी आपण 7 लिहूया एकक स्थानी आणि 1 हातचा म्हणून दशकाच्या घरात। त्यानंतर 5 मध्ये 2 मिळवायचे आणि त्यामध्ये दशकात हातचा सुद्धा मिळवायचा। 5 आणि 2 7 आणि 1 हातचा किती येईल बरं? 8। आता आपण शतक स्थानची बेरीज करूया। वरती आहे 6, त्यात मिळवायचा 1। 6 आणि 1 किती येईल? 7। उत्तर आलंय 787 म्हणजेच 658 अधिक 129 उत्तर आलंय 787। पुढचं उदाहरण घेऊया। 398 अधिक 275 हे उदाहरण सोडवण्यासाठी अगोदर आपण रकाने तयार करून घेऊया। त्यामध्ये शतक दशक एकक लिहूया। 398 अधिक 275 अगोदर एकक स्थानची बेरीज। 8 मध्ये किती मिळवायचे? 5। 8 मध्ये 5 मिळवल्यानंतर उत्तर येईल पहा 13। 13 पैकी 3 लिहूया एकक स्थानी आणि 1 हातचा दशकाच्या घरात। तर दशक स्थानी आहेत 9 आणि त्यात मिळवायचे 7। 9 आणि 7 होतील 16 आणि त्यामध्ये 1 हातचा। 16 आणि 1 किती होतील? 17। त्यापैकी सुद्धा आपण 1 खाली 7चा लिहूया आणि 1 हातचा परत एकदा शतकाच्या घरात। त्यामध्ये पहा 3 2 मिळवायचे आणि 1 हातचा। 3 आणि 2 5 आणि 1 हातचा किती येईल बरं? 6। उत्तर आलंय 673 म्हणजेच 398 अधिक 275 उत्तर आलंय 673। पुढचं उदाहरण पाहूया। 456 अधिक 238 रकाने तयार करून घेऊया। उदाहरणाची योग्य मांडणी करूया। 456 अधिक 238 प्रथमतः आपण एकक स्थानची बेरीज करूया। 6 मध्ये मिळवायचे 8। पहा 6 मध्ये 8 मिळवल्यानंतर उत्तर येईल 14। 14 पैकी आपण 4 लिहूया एककाच्या घरात आणि 1 हातचा दशकाच्या घरात। दशकाची बेरीज करण्यासाठी 5 मध्ये मिळवायचे 3। 8 येतील। 5 आणि 3 8 आणि 1 हातचा त्यात मिळवायचा आहे 8 आणि 1 किती होतील? 9। आता आपण शतक स्थानची बेरीज करूया। शतक स्थानी आहेत 4, त्यात मिळवायचे 2। 4 आणि 2 किती येतील बरं? 6। उत्तर आलंय 694 म्हणजेच 456 अधिक 238 उत्तर आलंय 694। धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद।